तर मंडळी नमस्कार. आम्ही बनवणार आहोत सेव पापडी चाट. त्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे आणि आमच्या राहुलने आलू म्हणजेच बटाटी फ्राय करून घेतलेली आहेत. त्याला मिरची, लसूणचा, अद्रकचा एक ठेचा बनवलेला असतो, त्याचं फ्लेवर दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याने आता पापडी चाट बनवायला सुरुवात केली आहे. तर हा इथे रगडा आहे, रगडा बनवलेला आहे आणि आता तो बनवत आहे. त्याच्यामध्ये काय काय टाकतो बघूया आता. दही आहे तिथे, दुसरी गोड चटणी केली आहे तयार. त्याच्यानंतर आता पहिलं घेतले त्याने सेव घेतलं आहे, त्याच्यानंतर पापडी घेतली, नंतर आता आलू टाकलं, त्याच्यावर घेतलं रगडा टाकला, पापडी टाकली, सेव टाकला वरती, त्याच्यानंतर कांदा टाकला, त्याच्यानंतर परत अजून टाकले त्याने दही टाकतोय त्याच्यावर मस्तपैकी. दह्याचे 2 चमचे दही आणि गोड चटणी जिऱ्याची आणि गूळ साखरेची मिळून अशी बनवलेली आहे गोड चटणी. त्याच्यानंतर त्याने एक जिरा मसाला असतो तो त्याने बनवलेला आहे, तो टाकतोय. जिरा मसाला टाकला त्याच्यावर. त्याच्यानंतर त्याने एक काहीतरी सिक्रेट मसाला बनवला आहे कोणता तरी, तो आता काढेल बाहेर, आणि तो त्याने सिक्रेट मसाला टाकला आता. त्याच्यानंतर टाकतोय तो आता काला नमक, म्हणजे आपण खातो जेवणामध्ये खातो तो नाही, दुसरा वेगळा मीठ असतो, तो टाकला आहे. त्याच्यानंतर अशी लिंबाची धार मारली त्याच्यावर मस्तपैकी, आणि त्याने सेव पापडी चाट असा मस्त तयार केला आहे. खूप छान लागला आम्हाला. तुम्ही पण बनवून का, असा झटकीपट तयार होतो आणि आम्हाला माहीत पण नव्हता हा सेव पापडी चाट बनवणार आहे. तर त्याने खूप मस्त बनवला. हा आमचा राहुल, तुम्ही बघताय, हे सगळे वस्तू तोच बनवतो. खूप छान झाली होती. थँक्यू राहुल.